शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्यात संजय नाव असलेल्या 3 खासदारांची नावं पुढे आली। यवतमाळचे संजय देशमुख, परभणीचे संजय जाधव आणि तिसरं म्हणजे मुंबई उत्तर पूर्वचे संजय दिना पाटील। एलएस मराठीचे विशेष प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी काय खरं काय खोटं हे जाणून घेण्यासाठी काल बुधवारी सकाळी खासदार संजय दिना पाटलांना फोन फिरवला आणि मग असं काही घडलं की त्यातला संवाद ऐकून तुम्हीच म्हणाल, काय हो संजय दिना पाटील, झाली एकदाची आंघोळ? बाथरूम मधला खासदार अखेर निघाला ना गद्दार। तारीख 17 जून 2026, वेळ सकाळी 7:22 ते 7:24। फोनचा कालावधी 1 मिनिट 56 सेकंद। संवाद खासदार संजय दिना पाटील आणि एलएस मराठीचे विशेष प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी। सर, अमोल धर्माधिकारी बोलतोय एलएस मराठीमधून। तुम्ही मुंबईत आहात का दिल्लीत आहात? मुंबईत आहे, बोला, काय काम आहे? काम नाही, ते बातम्या सुरू आहेत ना, म्हणून मला कन्फर्म करायचं होतं। आता घरी येता, मला बाथरूम मध्ये आहे, इकडे येता बघायला का कसं येतं, काय करता? विचारलं तुम्हाला सर, व्हिडिओ कॉल काय करू शकत आता? विचारलं पाहिजे असेल तर या इकडे, मी व्हिडिओ फोटो काढून पाठवू का? नाही, मी विचारलं तुम्हाला तुम्ही हैराण मुंबईत आहात करतात लोकांनी, हैराण करून टाकले सर। म्हणजे कोणाला सतवायचं काय लिमिट असतं? पुरा रात्रभर 4 दिवस एवढं झालं, मी आता केस करणार आहे तुमच्या लोकांवरती। तुम्ही दुसरं, मी लोकांना जे फोन केलं पाहिजे, आम्ही लोकांना फोन बंद नाही करू शकत तर लोकांना कोणाला त्रास होईल म्हणून, पण तुम्ही हैराण करून टाकलंय। माहिती ना होईल ना काय, जे कोण कुठे जायचंय, काय करायचंय, मुंबईला जाईल, कुठे जाईल, काय करायचं ते होईल तर तुम्हाला समजेल ना साहेब। सांगून लपून तर करणार नाही ना, त्या मैत्रिणीला भेटायला काय गपचूप तर जाऊ शकत नाही ना, कोण काय करणार आहे तो खुल्याम करणार आहे ना। बरोबर आहे सर, मग समजेल ना, कशाला टॉर्चर करताय साहेब? नाही, टॉर्चर नाही करत सर, मी पहिल्यांदाच तुम्हाला फोन केला। 4 दिवस रात्र ते तुमचे सर्व चॅनलवाले येऊन आणि सर्व हैराण, कुठे जाऊ शकत नाही आम्ही, आमच्या घरवाले कुठे काय हैराण करून टाकलंय। ऐकलत ना, काल फोनवर बोलताना मोठ्या तावातावानं मी बाथरूम मध्ये आहे, कमोडवर आहे, पाहायचं असेल तर या इकडं, मी व्हिडिओ आणि फोटो काढून पाठवू का? मी आता केस करणार आहे तुमच्या लोकांवरती। दिवस रात्र तुमचे फोन येऊन आम्ही सर्व हैराण, कुठे जाऊ शकत नाही, आमचे घरवाले माणसं, हा असा त्रागा करून मी नाही त्यातला। असो, हा असा आव आणणारे हे मुंबई उत्तर पूर्वचे खासदार आता कुठे आहेत? अजून बाथरूम मध्येच आहेत का? पक्षानं व्हीप जारी करूनही बैठकीला दांडी मारलेल्या संजय दिना पाटलांनी काल बाथरूम मधून पत्रकारांना वेळ काळ या मर्यादेची जी अंघोळ घालण्याचा प्रयत्न केला, ते आज मुंबईतल्या की दिल्लीतल्या की जयपूरमधल्या एखाद्या पॅलेसमधील बाथरूममध्ये अंघोळ करतायत हे त्यांनीच सांगावं आता। पण कसं सांगणार म्हणा, आणि कोणत्या तोंडानं सांगणार? कारण पक्षाशी गद्दारी करून एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारणाऱ्या संजय दिना पाटलांनी आधी निष्ठेच्या नाळाखाली स्वतःला अंघोळ घालावी, मग पत्रकारांना त्यांची पत्रकारिता शिकवावी। पण आता काय गरज म्हणा, त्यांची तर झाली एकदाची आंघोळ। गेल्या 20 वर्षात आधी राष्ट्रवादी, मग शिवसेना ठाकरे पक्ष आणि आता शिंदेच्या शिवसेनेत गेलेल्या संजय दिना पाटलांनी पत्रकारांना त्यांच्या कामाविषयीची निष्ठा शिकवू नये, त्यापेक्षा 3 पक्ष बदलणाऱ्या संजय दिना पाटलांनी आधी स्वतः पक्षनिष्ठा काय असते ती शिकून घ्यावी। बरं, राहिला प्रश्न संजय दिना पाटील बाथरूम मध्ये असताना एलएस मराठीच्या प्रतिनिधीनं केलेल्या फोनचा। खरं तर या प्रसंगातून आणखी 3 प्रश्न उपस्थित होतात। संजय दिना पाटील सकाळी 7:22 बाथरूम मध्ये असतील याचं आमच्या प्रतिनिधीला स्वप्न पडलं होतं का? बरं, संजय दिना पाटील बाथरूम मध्ये आहेत आणि त्यावेळी त्यांच्यासोबत फोन आहे हे आमच्या प्रतिनिधीला ठाऊक होतं का? आणि तिसरा प्रश्न, संजय दिना पाटील बाथरूम मध्ये जातानाही सोबत फोन घेऊन गेलेत, म्हणजे कुणाचा तरी महत्त्वाचा फोन आला तर तो घेता येईल म्हणूनच ना। मग त्यात एवढं वैतागण्यासारखं काय होतं? बाथरूम मध्ये असताना संजय दिना पाटलांना आमच्या प्रतिनिधीऐवजी त्याच वेळी शिवसेना किंवा भाजपच्या कुण्या नेत्याचा फोन आला असता तरी देखील ते त्यांच्यावर असेच वैतागले असते का? आता द्या की उत्तर, पण कसं देणार?
आता झाली एकदाची आंघोळ. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी.